रामकृष्ण हरी मंडळी. नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. आषाढ एकादशीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा. आणि आषाढी एकादशी आणि पंढरपूरची वारी ही आपल्या महाराष्ट्रातली एक नाही का अतूट असं नातं आहे आणि खूप वर्षापासून ही वारीची परंपरा आपल्या महाराष्ट्रात चालू आहे. आणि पंढरपूरची वारी म्हणजे एक दिवाळीचा सणच आहे. संतांची वगैरे सगळ्यांसाठीच एक हा मोठा असा सण आहे की सगळेजणच पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आसुसलेले राहतात आणि त्या भेटीसाठी नाही का जाण्यासाठी पंढरपूरची वारी निघते. वारी निघते म्हणजे ती 1 महिन्यापासून त्यांचा इतका जल्लोष असतो आणि देव त्यांना किती शक्ती देतो ना की तो एवढ्या लांबून लांबून वारकरी पायी जातात. पाऊस ऊन काहीच बघत नाही आणि गोर गरीब लहान थोर मोठं कोणताच भेदभाव नाही. सगळेजण असे नाही का खूप उत्साहाने आणि एवढं म्हणजे 21 दिवस आपली निवृत्तीनाथांची पालखी तर आपली त्र्यंबकवरून निघते. पंढरपूरला पोहोचण्यासाठी तिला साधारणतः 21 दिवस लागतात. पण एकही वारकऱ्याच्या चेहऱ्यावर असे थकलेले भाव नसतात. कोणाला म्हणजे काही त्रासही असेल काही आजारही असेल तो सुद्धा त्यांना जाणवत नाही. इतकं म्हणजे असं नाही का. आणि आज आषाढी एकादशी आमचं फराळाचं वगैरे सगळं बनवून झालंय. आम्ही केलं नाही, बनवून झालेलं ते पण तुम्हाला दाखवू काय काय केलं. आणि म्हटलं चला सगळं आटपलंय का अशीच एक मला लहानपणाची खूप आठवण आली लहानपणाची. एक गोष्ट आठवली मी यांना सांगायला लागले तर या मला म्हणतात ते मला सांगण्यापेक्षा आहे ना तू आहे ना व्हिडिओज बनव त्याची, आपण त्याची व्हिडिओ घेऊ. तर आमच्या लहानपणी कसं म्हणजे ना माझ्या माहेरी निवृत्तीनाथांची जी पालखी निघते ती दिंडी निघते ना ती मुक्कामी असते. 3-4 दिवशीचा साधारणतः मुक्काम हा माझ्या माहेरी असतो. आणि आम्ही जेव्हा लहान होतो ना त्यावेळेस दिंडी मुक्कामी आली की माझ्या आजोबाला आदल्या दिवशी सांगायचे आम्हाला की उद्या आपल्याला सकाळी लवकर उठून लवकर आटपून पालखीच्या दर्शनाला जायचंय आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणजे तयारी करून लवकर रेडी राहायचं. 6 वाजताच पालखी आपल्या गावातून निघते असं ते सांगायचे. म्हणजे कसं आम्ही लवकर उठलो पाहिजे ना. आणि मग आम्ही सकाळी म्हणजे पालखीची परंपरा आजही आहे की आपल्या नाशिक जिल्ह्यातला शेवटचा मुक्काम हा माझ्या माहेरीच असतो दिंडीचा. आणि दिंडीचं स्वागत पण गावकरी असं नाही का छान करतात. बघितले मी ती व्हिडिओ, खूप सुंदर केलेलं आहे. म्हणजे गावातल्या लोकांचा पण इतका जल्लोष म्हणजे उत्साह इतका की असं वाटतच नाही की ते एवढे शेतातले काम करून संध्याकाळी त्या दिंडीच्या स्वागतासाठी स्वागत इतकं जल्लोषात केलेलं ना की रांगोळ्या पण इतक्या सुंदर काढलेल्या आणि फुलांची उधळण केली. आणि म्हणजे नेहमीच इतकं सुंदर ते स्वागत पण करतात. आणि तुम्ही तर यावेळेस आले होते बघितलं म्हणजे गव्हर्नमेंटच्या सुविधा कॅम्प पण म्हणजे जे दिंडीत पायी जातात त्यांच्यासाठी कॅम्प पण होता. म्हणजे कोणाचे हात पाय दुखत असतील तर म्हणजे मेडिकलचा कॅम्प सुद्धा लागतो. आणि अक्षरशः म्हणजे ते जे असतात ना सर्व्हिस देणारे ते दुखणाऱ्यांना गोळ्या औषध तर देतात पण वयस्कर अशा व्यक्ती असल्या ना त्यांचे पाय सुद्धा दाबून देतात. आणि म्हणजे आम्ही सकाळी लवकर उठून तेव्हा दर्शनाला जायचो ना कारण की आणि दिंडीच्या स्वागताला जितकं असतं ना तेवढंच गावाची वेळ सोडेपर्यंत दिंडीला निरोप द्यायला पण जातात. आणि शेतकरी वर्ग जरी असला ना तरी तो तेवढा उत्साह आणि म्हणजे आपली काय म्हणतात ना वारकऱ्यांची परंपरा दिंडीची परंपरा किंवा काही सणवार असतील ना ग्रामीण लोकांमुळे जास्त टिकून आहे. आजही या परंपरा टिकलेल्या आहे. म्हणजे आपण गावातले जे व्यक्ती आहे एक गाव म्हणतात ना या गावानेच या सगळ्या गोष्टींची ओळख. आता पण आहे ना प्रत्येक गावोगावी दिंडी काढली जाते. म्हणजे गावातलेच सगळे नागरिक परत शाळेतले मुलं छान कोणी विठ्ठल बनतं तर कोणी रुक्माई बनतं. आणि सगळ्या शाळकरी मुलांनी तर छान मुलींनी तर नऊवार पातळ घालून म्हणजे खूप सुंदर. तसं शहरामध्ये ना हे अनुभव फील करायला भेटतच नाही. खरंच नाही भेटत. शहरात थोडेसे मिस होतात. म्हणजे गावाला कसं गाव छोटं राहतं शाळेतलं जरी काय होतं तरी गावातले म्हणजे भरपूर लोकांना सगळेच सण आहे ना हे उत्साहाने साजरे केले जातात. तसं शहरात कोणीच कोणाकडे जो तो ज्याच्या त्याच्या फ्लॅट मध्ये अनुभव घ्यायला काही चान्स नाही. आणि म्हणजे ना
दिंडी जेवढे वारकरी चालतात ना तिथे लहान मोठा गरीब हा भेदभाव तर भेदभाव नाहीच. नाहीच आहे. म्हणजे मोठे पण लहान व्यक्तींच्या पाया पडतात आणि लहानही मोठ्यांच्या पाया पडतात आणि प्रत्येक जण एकमेकांना माऊली 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 असंच बोललं जातं. आणि आषाढी एकादशी असली का त्या दिवशी पण माझे आजोबा आहे ना सकाळी सकाळी आम्हाला सांगायचे लवकर तुमचं आटोपला कांगोळी वगैरे की आम्हाला एक हातात ताट पाण्याचा तांब्या भरून घ्यायला लावायचे आणि असं सांगायचे की आपल्या घरातले जे मोठे व्यक्ती आपले चुलते काके आजी बाबा जे काही मोठे व्यक्ती असेल त्यांचे तुम्ही पाय धुवायचे पाया पडायचं कारण आषाढी एकादशीचा हा जो आहे हा खूप मोठा दिवस आहे आणि या दिवशी थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेतलेले खूप चांगलं असतात. असं म्हणतात ना आशीर्वाद काय हा फुकटचा असतो पण मग तो घेतलेला चांगला. आणि म्हणजे आम्हाला ती सवय आमच्या आजोबांनी लावलीच होती की आम्हाला सगळ्या मोठ्या माणसांचे ना घरातल्यांचे असे पाय धुवून पाया पडायला लावायचे. आणि इव्हन पंढरपूर वरून जरी कोणी आलं ना वारकरी जाऊन देवदर्शन त्याचे पाया पडल्याच जायचे. हो त्याच्या पण पाया पडायला सांगायचे कारण ते म्हणायचे आपण पंढरपूरला नाही जाऊ शकलो पण ते जाऊन आलेले ना तर आपण विठ्ठलाच्याच यात त्यांचं दर्शन घेतलं. प्रत्येक याच्यात आपण माऊलीचं रूप बघून दर्शन घ्यायचं देवाचा आपल्याला तो आशीर्वाद मिळेल. म्हणजे असे जे छोटे छोटे अनुभव आहे ना हे गावच्या त्या संस्कृतीत भेटतात नाही का. आता आम्ही आमच्या मुलांना सकाळी लवकर उठून सांगितलं लवकर उठून आम्हाला पण सांगायचे आमचे आजोबा मोठ्यांच्या पाया पडायचे तुम्ही पण पाया पडा कारण ही संस्कृती आपण सांभाळली तरच ती पुढे जाणार. आणि म्हणजे असं छान अशा काही गोष्टी होत्या त्या मला आठवल्या. मी यांना दरवर्षीच म्हणजे मला आषाढी एकादशीला आठवण येते ताईंना मी सांगत असते. त्या बोलल्या की यावेळेस चल मग आपण व्हिडिओज घेऊ म्हणे. मग आम्ही हा छोटासा ब्लॉग तयार केलाय आणि तुमच्या पण म्हणजे अशा काही आषाढी एकादशी विषयी काही अशा आठवणी असतील की तुमचे आजी आजोबा किंवा घरातले मोठे व्यक्ती काही सांगायचे असं काही असेल तुमचं एक खास तर ते आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. तुम्ही पण कमेंट करून सांगा की असा काही अनुभव असेल तर चला पुन्हा एकदा राम कृष्ण माऊली.